ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मति शांति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो ततो बोधसेतुकरम्। ओम तत्सत् परब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून लिंगाक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 88 काढा। 88 पान नंबरवरचं आपलं सुरू आहे। काल आपण स्थूल देहाच्या तत्वाचे कोष्टक क्रमांक 1 बघितलं। आकाशाचे तत्व काम, क्रोध, शोक, मोह आणि भय ह्याचं स्वरूप काल आपण बघितलेलं आहे। तर कालचं थोडं सिंहावलोकन जे नव्हते त्या लोकांसाठी म्हणून काम कशाला म्हणावं, तर आपल्याला जी वस्तू प्राप्त नाही ती वस्तू प्राप्त करून बघा, घ्यायचं असलं तर घ्या, लक्षात राहायचं असलं तर राहू द्या। मग कामाची व्याख्या सांगते। इष्ट विषय अभिलाषा, इष्ट विषय अभिलाषा, अभिलाषा इष्ट विषय अभिलाषा इति कामः। इष्ट विषयाचं अभिलाषा प्राप्त होणं म्हणजे प्राप्त व्हावं। आपल्याकडे जी वस्तू नाही ती वस्तू आपल्याला प्राप्त व्हावी ही मनामध्ये अभिलाषा असणं म्हणजेच काम आहे। ह्यालाच काम असं म्हणावं। मीनाताई म्यूट करा। आता क्रोध कशाला म्हणावं, दुसऱ्याच्या अनुचित किंवा प्रतिकूल क्रोधाचं पण घ्या लिहून, जे लक्षात येतं दुसऱ्याच्या अनुकूल अनुचित ओम नमः शिवाय सॉरी दुसऱ्याच्या अनुचित कंसामध्ये प्रतिकूल, दुसऱ्याच्या अनुचित म्हणजेच प्रतिकूल आहे म्हणून कंसामध्ये प्रतिकूल लिहा। वागण्यामुळे अंतःकरणाची होणारी वृत्ती, दुसऱ्याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे अंतःकरणाची जी वृत्ती होते त्याला क्रोध असं म्हणावं। लोकांच्या वागण्यामुळे आपल्याला क्रोध येतो। आपल्या क्रोधाचा रिमोट आपण दुसऱ्याच्या हाती दिलेला आहे। ह्याला क्रोध आणून दाखवू का म्हणलं की ती दाखवू शकतो। म्हणून दुसऱ्याच्या अनुचित प्रतिकूल वागण्यामुळे अंतःकरणात जी वृत्ती होते त्याला क्रोध असं म्हणावं।
वृत्तीची पण व्याख्या लिहून घ्या. वृत्ती कशाला म्हणावं? वृत्ती अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. काय काय सांगितलं ताई? वृत्ती कशाला म्हणावी? उत्तर लिहा. अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणावं. अंतःकरणामध्ये जे परिणाम होतो त्या परिणामाला वृत्ती असं म्हणावं. काम, क्रोध, शोक. आता शोक कशाला म्हणावं? शोक म्हणजे काय? तर इष्टवियोगातून शोक निर्माण होतो बघा. इष्ट वस्तूचा, इष्ट व्यक्तीचा, इष्ट म्हणजे आपल्याला जी योग्य आहे, आपल्याला जी जवळ असण्याची आशा वाटते ती वस्तू, आपल्याला आवडते ती वस्तू, ह्याच्या वियोगातून शोक उत्पन्न होतो. इष्टवियोगातून शोकाची उत्पत्ती होते किंवा इष्टवियोगाला शोक असं म्हणतात. इष्टाचा वियोग होणे म्हणजेच शोक. इष्टाच्या वियोगातून अंतःकरणावर जी परिणाम होतो, वियोग म्हणजे दूर जाणं, वियोग. इष्ट वस्तूच्या वियोगातून अंतःकरणात उत्पन्न होणारी वृत्ती. इष्ट वस्तूच्या वियोगातून अंतःकरणामध्ये उत्पन्न होणारी वृत्ती, यालाच शोक असं म्हणावं. अंतःकरणामध्ये उत्पन्न होणारी वृत्ती म्हणजेच शोक. मोह, दुसऱ्याच्या वस्तूवर असलेली आसक्ती म्हणजे प्रेम. दुसऱ्याची वस्तू प्राप्त व्हावं, दुसऱ्याकडे जी वस्तू आहे ती आपल्याला आवडली तर ती आपल्याला प्राप्त व्हावी ही भावना, त्यालाच मोह असं म्हणावं. दुसऱ्याच्या वस्तूवर आसक्ती करणं म्हणजेच मोह. भय म्हणजे भीती. तर काम कशाला म्हणावं सांगा बरं. ओम नमः शिवाय. काम कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. विषयाची अभिलाषा, आपल्याकडे जी वस्तू नाही ती प्राप्त करण्याची इच्छा, त्याला अभिलाषा असे म्हणावे. काम म्हणावं. काम काम इष्ट वस्तूची अभिलाषा, त्याला काम असं म्हणावं. आकाशाचं तत्व काम दिलेले, त्या कामाचं विश्लेषण सुरू आहे. इष्ट विषयाची अभिलाषा, आपल्याकडे जी वस्तू नाही ती प्राप्त करण्याची इच्छा किंवा अभिलाषा, त्याला काम असते. ओम नमः शिवाय. जयश्रीताई, क्रोध कशाला म्हणावं? जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. क्रोधाची व्याख्या, दुसऱ्याच्या अनुचित प्रतिकूल वागण्यामुळे अंतःकरणाची जी वृत्ती होते त्याला क्रोध म्हणावे. अगदी बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. मी सांगू का?
तुम्ही सांगा वृत्ती कशाला म्हणावं? सांगा सुनंदाताई पाटील. अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असे म्हणावे. बरोबर आहे. अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणावं. मुद्रिकाताई शोक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. इष्टयोगातून अंतःकरणावर जो परिणाम होतो त्याला अंतःकरण म्हणावे. ओम नमः शिवाय. मंगेताई आहेत का? मंगेताई आहे. बरोबर आलं का? बरोबर नाही ना. हं, सांगा मग बरोबर सांगा. सांगू का डबल? नाही म्यूट करा आता. सांगा मंगेताई सांगा तुम्ही. शोकच विचारलं ना. शोक कशाला म्हणावं? इष्ट वस्तूच्या वियोगातून अंतःकरणात उत्पन्न होणारी वृत्ती त्याला शोकाचे म्हणतात. ऐकलं का माझं ताई? इष्ट वियोगातून अंतःकरणात उत्पन्न होणारी जी वृत्ती आहे तिला शोक असं म्हणावं. मीनाताई मोह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. दुसऱ्याच्या वस्तूवर आसक्ती करणे म्हणजे त्याला मोह असे म्हणणारे. ओम नमः शिवाय. मोह ही कशाची तत्वे आहेत? तर आकाशाची तत्वे आहेत. ही काम, क्रोध, शोक, मोह आणि भय ही आकाशाची तत्वे आहेत. ही काही माझी नाहीत. ही तत्व किती खराब आहेत. ह्या तत्वामुळं काय होतं हे आपण विश्लेषण करून बघितलेलं आहे. काम एकटा काम विकार सगळं आयुष्य खाऊ शकतो. जन्मभर एक प्राप्त झालं की दुसरं तिथं काम जो विकार आहे तो दुसऱ्या वस्तूवर जाऊन बसतो. जी वस्तू प्राप्त आहे त्या वस्तूवर कधीच काम बसत नाही. आता आज फ्रीज घेऊ वाटलं, फ्रीज घेतलं, घरात आणलं आणि थोडे दिवस राहिले की दुसरी काहीतरी वस्तू घेण्यासाठी काम तिथं जाऊन बसतो. लहानपणापासून तीच केलं बघा. खेळणीपासून सुद्धा खेळणी एक प्राप्त झाली, थोडे दिवस खेळतं ते बाळ, ती फेकून देतं, त्याला नवी वस्तू पाहिजे असते. ह्यालाच काम. तेव्हापासून ही काम जे आहे आणि ह्याचा जर लाड केला ना, जर तृप्त आपण नाही झालो थोडक्या भोगामध्ये, तर एकच काम आपलं 100 वर्षाचं आयुष्य खाऊ शकतो. एक प्राप्त झाली की दुसरीवर बसतं, दुसरीवर झालं की तिसरीवर जाऊन बसतं. तो काम. लहानपणी खेळणी असावी वाटते, खेळणी मिळाली की लहान सायकल असावी वाटते, सायकल मिळाली की मोटरसायकल असावी वाटते. असं वाढत वाढत 4 व्हीलर असावी वाटते, मोठी गाडी, बंगला. किती जरी प्राप्त झालं तरी हा काम तृप्त होत नाही. म्हणून हा काम विकार आपल्याला हानी करणारा आहे आणि तो माझा नाही. तो कुणाचा आहे? कुणाचा आहे काम विकार? ओम नमः शिवाय. कुणाचा आहे जे श्रीताई काम विकार? आपल्या मनाचा. सुनंदाताई पाटील सांगा कुणाचा आहे काम विकार? आकाश तत्वाचा आहे काम. आकाशभूताचा आहे काम विकार. काम विकार, काम, क्रोध, शोक, मोह आणि भय ही पंचमहाभूत जी आहेत, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी, तर ह्या आकाशभूताचे ही 5 तत्व सांगितलेले आहेत. ही स्थूल देहाचे 25 तत्व आपण बघत आहोत. तर स्थूल देहामध्ये बोलू का एक शब्द ताई? काल मला काही समजलं नाही हो, कालचं काही समजलं नाही. मग ही आकाशाची तत्वे असं लिहून घ्यायचं का? नाही, ग्रंथामध्ये आहे ती कोष्टक. बरं. ओम नमः शिवाय. ग्रंथामध्ये कोष्टक क्रमांक 1 त्याच्यामध्ये हे तत्व आहेत सगळेच. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे आकाशाचे तत्वे आहेत. ती माझी नाहीत. आपण काल बघितलं. आता वायूची चलन, वलन, धावन, प्रसारण, आकुंचन ही वायूची तत्वे आहेत. चलन म्हणजे चलणे, वलन म्हणजे वळतो आपण. एखादा म्यूट करत आहे. एखादा रस्ता आपण चलत असताना सरळ चलतो आणि कुठं आपल्याला
आडवा रस्ता आला तर आपल्याला डाव्या बाजूला जायचं का उजव्या बाजूला जायचं तिथं आपण वळतो, म्हणजे वलन. आणि धावन म्हणजे पळणे. प्रसरण म्हणजे पाय लांबवून बसणे किंवा झोपणे, पसरणे प्रसरण म्हणजे. आणि आकुंचन म्हणजे पाय आकडणे. थंडीच्या दिवसात आपण पाय आकडून बसतो. ही जी तत्वे आहेत ही 5 तत्वे वायूची आहेत. म्हणून ही तत्वे माझी नाहीत आणि ही तत्व कुणाची आहेत? कुणाची आहेत ही तत्व? ओम नमः शिवाय कशाची? चलन, वलन, धावन, प्रसरण आणि आकुंचन ही तत्व कुणाची आहेत? ओम नमः शिवाय सांगू. हां, सांग. वायूची आहेत. वायूची. हां. मग ही तत्वे तुझी का नाहीत? काल आपण बघितले प्रश्न, तरी अजून काही लोकांना नव्हते म्हणतात. तर बघा, ही तत्वे तुझी का नाहीत? मीनाताई बोला. तू ओळखतोस म्हणून हे तत्वे तू नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नंदा काकी, प्रश्न काय होता? ही तत्वे तुझी का नाही? हां, त्यांनी उत्तर कोणतं दिलं? त्याचं उत्तर दिलं. तू का नाहीस त्याचं उत्तर दिलं. तू का नाही दिलं? हा. मग ही तत्वे तुझी का नाहीत? सांगा, तुम्ही सांगा उत्तर. कारण ही तत्वे वायूची आहेत म्हणून माझी नाही. हां, मग ही तत्वे तू का नाहीस? कारण मी ह्या तत्वाचा मी द्रष्टा आहे म्हणून ते माझे नाही. ह्या तत्व मी भिन्न राहून त्याला भिन्न राहून त्याचा द्रष्टा आहे. त्याला जाणतो म्हणून ही तत्वे मी नाही. आता तेजाची तत्व क्षुधा, त्रषा, आलस्य, निद्रा आणि कांती ही तेजाची तत्व सांगितली. क्षुधा म्हणजे भूक लागणे. मधला पोटामधला ती जठरा अग्नी आहे, ती तिळापेक्षा सुद्धा लहान आहे. आणि हा अग्नी प्रज्वलित झाला की आपल्याला भूक लागते. म्हणून तेज म्हणजे अग्नी, म्हणून ही तत्व तेजाचं आहे. उष्णतेच्या दिवसात तहान जास्त लागते म्हणून त्रषा ही तत्व सुद्धा तेजाचं आहे. उष्णतेच्या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आळस जास्त येतो म्हणून आलस्य ही तत्वसुद्धा तेजाचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात निद्रा जास्त येते, झोप जास्त येते म्हणून निद्रा ही तेजाची आहे. आणि कांती, कांती तर तेजाची आहेच. किती तेजस्वी रूप आपण म्हणतो, तेज त्याच्या चेहऱ्यावर, ही कांतीसुद्धा तेजाची आहे. इथपर्यंत काल आपलं झालेलं आहे. आता आज आपल्याला आपाची तत्व बघायची आहेत. शुक्र, शोणित, लाला, मूत्र आणि श्वेद ही 5 तत्व आपाची म्हणजेच जलाची आहेत. आपाची वाचत आहे 88 पानावरचे आपाची तत्व. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अपाची तत्वे, अपाची 5 तत्वे आहेत अशी: शुक्र, वीर्य, शोणी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शुक्र म्हणजेच वीर्य, शुक्रालाच वीर्य म्हणतात. शुक्र म्हणजेच वीर्य, शोणित म्हणजेच रक्त. बर. लाला म्हणजे लाळ, मूत्र म्हणजे मूत आणि स्वेद म्हणजे घाम ही 5ही जलरूप आहेत असे स्पष्ट दिसून येते म्हणून जलाची आहेत असे म्हटले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जलाची सांगितली ही तत्व, 5 तत्व. आप म्हणजे जल. संस्कृत मध्ये जलाला आप हा शब्द वापरतात. शुक्र म्हणजे वीर्य, ही सुद्धा द्रवीभूत असतं जलासारखंच म्हणून जलाचं आहे. शोणित, शोणित सुद्धा, शोणित म्हणजे रक्त, रक्त ही पातळ असतं बघा म्हणून ही तत्व जलाचं सांगितलं. लाला, लाला सुद्धा, लाला म्हणजे लाळ, ही सुद्धा जलासारखीच द्रवीभूत असते म्हणून जलाची आहे. मूत्र ही सुद्धा जलरूपच असतं म्हणून ते तत्व जलाचं आहे. श्वेद म्हणजे घाम,
घामसुद्धा द्रवीरूप असतो, म्हणून तो घामसुद्धा हे तत्व जलाचं आहे, आपाचं आहे. ही पाचही जलरूप आहेत असे स्पष्ट दिसून येते, म्हणून ही जलाची आहेत. ही पाचही जलरूप आहेत, हे आपल्याला दिसून येतात, म्हणून ही तत्वे जलाची आहेत. मग ही तत्वे तुझी का नाहीत? मीनाताई बोला. ओम नमः शिवाय. तत्वे तुझी का नाहीत? आपापले आहेत म्हणून माझे नाहीत. ओम नमः शिवाय. हां, ही तत्वे तू का नाहीस? बोला सुनंदाताई, ही तत्वे तू का नाहीस? या तत्वावरून मी भिन्न भिन्न राहून या तत्वाला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. मुद्रिकाताई महाजन, ही तत्वे तुझी का नाहीत? महाजन ही ओम नमः शिवाय. हां, हा. तत्वे ही तत्वे तुझी का नाहीत? या तत्वावरून भिन्न राहून जाणतो म्हणून ही तत्वे माझी नाही. बुरांडेताई ओम बोला. नमः शिवाय. सांगू? बुरांडेताई बोला. चला, ही तत्वे माझी का नाही? ही तत्वे आपाची आहे म्हणून माझी नाही. हां, ओम नमः शिवाय. ही तत्वे कुणाची ती सांगायचं, म्हणून माझी नाहीत. ही तत्वे आपाची आहेत म्हणून माझी नाहीत. ही तत्वे तू का नाहीस? बुरांडेताई बोला. ही तत्वे तू का नाहीस? ओम नमः शिवाय. या तत्वावरून भिन्न राहून या तत्वाचा अगदी बरोबर. ओम नमः शिवाय, बरोबर आलं. म्यूट करत आहे. पृथ्वीची तत्वे वाचा. ओम नमः शिवाय. पृथ्वीची 5 तत्वे आहेत. त्यांची नावे अस्थि, हाड, मांस, त्वचा, चामडी, नाडी, शिरा आणि रोम. ही 5 तत्वे पृथ्वीची आहेत असे म्हणण्यातला हेतू हाच आहे की ज्यावेळी स्थूल शरीरातून प्राण निघून जातो त्यावेळी आकाश, वायू, तेज आणि जल या चारही भूतांचे काम क्रोधादी विभाग आकाशादी भूतात मिसळून जातात. हे पाहण्यात येते तसे ते पहा. ओम नमः शिवाय. वाचू का पुढचं ते? ओम नमः शिवाय. पुन्हा वाचा, राहू दे. पृथ्वीची 5 तत्वे. आता कोणती पृथ्वीची 5 तत्वे कोणती येतो? कोणती 5 तत्वे पृथ्वीची? ही तत्व पाठ व्हायला पाहिजे. ह्याच्यापासून आपल्याला वेगळं निघायचंय, बाजूला व्हायचंय. म्हणून हाड, मांस, त्वचा, नाडी, रोम ही 5 तत्वे पृथ्वीची आहेत. ओम नमः शिवाय. हां, हाड, अस्थि म्हणजेच हाड. हाड मांस, अस्थि म्हणजेच हाड, मांस म्हणजे मांस, त्वचा म्हणजे चमडी, नाडी म्हणजे शिरा आणि रोम म्हणजे अंगावरचे केस जे असतात ते. ही 5 तत्वे पृथ्वीची आहेत. असे म्हणण्यातला हेतू हाच आहे की ज्यावेळी स्थूल ध्येयातून प्राण निघून जातो, ही 5ही तत्वे पृथ्वीची का आहेत? हाडं कसे असतात बघा, हाडं असे मजबूत असतात, कठीण असतात हाडं. पृथ्वीसुद्धा कठीण आहे. म्हणून इथं तसं आपाची तत्वे कशी द्रवीभूत सांगितली सगळी, तसेच इथं पृथ्वीचे तत्वसुद्धा कठीण सांगितलेले आहेत. पृथ्वीशी जुळतात त्याचे गुण जे आहेत ते. अस्थि म्हणजे हाड. पृथ्वीसुद्धा कठीण आहे, दगडं असतात पृथ्वीमध्ये. पृथ्वी कठीण आहे, तसेच हाडंसुद्धा आपल्या शरीरामध्ये कठीण असतात. मांस म्हणजे मांस,
ही सुद्धा माती ही जशी आहे पृथ्वीमध्ये, तसं मांस असतं. त्वचा म्हणजे वरची चमडी, नाडी म्हणजे शिरा आणि रोम म्हणजे केसी, 5 तत्वे पृथ्वीची आहेत. म्हणण्यातला हेतू हाच आहे की ज्यावेळी स्थूल शरीरातून प्राण निघून जातो, त्यावेळी आकाश, वायू, तेज आणि जल या 4ही भूताचे काम, क्रोध आदी विभाग आकाशादी भूतात मिसळून जातात. ही जी तत्व आहेत बघा आकाशाची, ही आकाशाची तत्व ह्या शरीरातून प्राण जर निघून गेला तर ती तत्व तात्काळ निघून जातात. ते तत्व मग प्राण निघून गेल्यावर जे राहतात ते फक्त पृथ्वीचे तत्व राहतात. या ध्येयामध्ये ध्येय जो राहतो त्याच्यामध्ये पृथ्वीचेच तत्व राहतात. बाकी सगळे तत्व त्या क्षणाला निघून जातात. तर कसे निघून जातात? आकाश, वायू, तेज आणि जल या 4ही भूताचे काम, क्रोधादी विभाग आकाशादी भूतात मिसळून जातात. प्रेतामध्ये काम असतो का हो? ही प्राप्त व्हावं असं प्रेताला वाटतं का? प्रेताला तसं वाटत नाही. काम विकार हा प्रेतामध्ये राहत नाही. क्रोधसुद्धा प्रेताला येत नाही. आपण प्रेत असतं त्याचे नातेवाईक किती रडतात, किती शोक करतात, पण प्रेत शोक करत नाही. ते तत्व निघून गेलेले असतात. प्रेताला कशाचाच मोह नसतो. मला इथं घालावं, मला तिथं न्यावं असं वाटतं का त्या प्रेताला? कशाचाच मोह नाही. किंवा प्रेताला वाटत नाही मला चांगले कपडे आणावे, घालावे, मला मोठ्या गाडीत न्यावं, काहीच नसतं. मोह नसतो त्या प्रेताला. आणि प्रेताला कशाची भीती पण नसते. म्हणून ही आकाशाची जी तत्व आहेत ते देहातून प्राण निघून गेल्याबरोबर ते तत्व निघून जातात. 4ही भूताचे तत्व निघून जातात. आकाशादी भूताचे तत्व निघून आकाशामध्ये मिसळून जातात म्हणून सांगितलं. आता आकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. आपण काल बघितलं आकाश कशाला म्हणावं. सांगा, आकाश कशाला म्हणावं? मंगेताई बोला, आकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हृदय आकाशातली पोकळी, त्याला आकाश म्हणावे. बोरांडेताई बोला, आकाश कशाला म्हणावं? पोकळी म्हणजेच आकाश. आकाशाच्या पोकळीला आकाश नाही, पोकळीला आकाश म्हणावं. घटामध्ये जी पोकळी आहे, आता मठ आहे बघा, मठामध्ये जी रिकामी जागा आहे पोकळी, तर त्याला मठ आकाश म्हणावं. आपण घट घेतला, घटामध्ये जी पोकळी असते त्याला घट आकाश म्हणावं. या घरामध्ये 4 भिंतीच्या मध्ये जी पोकळी आहे त्याला सुद्धा घरातलं आकाशच म्हणतात. आणि जी बाहेर जी पोकळी आहे त्याला महद आकाश म्हणावं. काल बघितलं आपण हे महद आकाश असं म्हणावं. मग आपल्यामध्ये जी आकाशाचे तत्व आहेत, ओम नमः शिवाय बोलायचे का काही? आकाश कशाला म्हणावे? पोकळीलाच आकाश म्हणावं. लिहून कशाला घ्यायचं? ही सगळी पोकळी आहे ती आकाशच आहे. पोकळी म्हणजेच आकाश आहे. पोकळीलाच आकाश म्हणायचं. जितकी पोकळी आहे तितकी सगळीकडे आकाश पसरलेलं आहे. आकाश निर्लेप आहे. काल लिहून दिलं बघा, निर्लेपचं तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा. आकाशाला कशाचाही लेप होत नाही. म्हणजे आकाश कशानंच भरत नाही. सगळीकडं आकाश आहे, पण आकाश कशानंच भरत नाही. निर्लेप आकाश आहे. जसं कमळाचं जे झाड असतं ते पाण्यामध्ये असतं, पानं कमळाचे,
परंतु ते पान जर बाहेर काढलं तर एक थेंबसुद्धा त्या कमळाच्या पानाला पाण्याचा चिकटलेला नसतो. म्हणून आकाश निर्लेप आहे, निसंग आहे. हां, लेप कशाला त्याला कशाचाही हां, लेप होत नाही. आकाश निसंग आहे. संग आकाश निसंग आहे. तर कसं आपण कुठं जर गेलो तर आकाशाला बरोबर घेऊन जातो का संगट? संग होत नाही आकाशाचा, बरोबर घेऊन जात नाही आपण. निसंग आहे आकाश. इथून आपण जातो, जिथं जातो तिथं सुद्धा तिथलंच आकाश असतं. म्हणून आकाश निसंग आहे, निर्लेप आहे आकाश. काय सांगितलं हो काल? 3 गुण आकाशाचे कोणते सांगितले? ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. नर अवयव निसंग निर्लेप. बोरांडे ताई बोला. काय सांग? नीर अवयव म्हणजे काय? नीर अवयव कशाला म्हणावं? ज्याला अवयव नाही त्याला अवयवच नाहीत. आकाशाला नाक, डोळे, कान कोणताच अवयव नाही, म्हणून आकाशाला नीर अवयव असं म्हणलेलं आहे. नीर अवयव, निसंग आणि निर्लेप असे 3 गुण आहेत आकाशामध्ये. नीर अवयव, निर्लेप आणि निसंग. काम क्रोधादी विभाग आकाशाच्या भूतात मिसळून जातात. हे पाहण्यात येते तसेच ते पहा. प्रेतामध्ये काम क्रोध वगैरे कशाचेही आकाशाचे तत्व नसतात. आकाशाचे तत्व प्रेतामध्ये नसतात. ओम नमः शिवाय. ताई वाचा पुढचं. चलनवलनादी वायूची तत्वे असतात. पूर्ण वाचा. प्रेतामध्ये काम क्रोध वगैरे आकाशाची तत्वे नसतात. चलनवलनादी वस्तूंची तत्वे नसतात. वायूची. ओम नमः शिवाय. वायूची. वायूची तत्वे नसतात. सुद्धा त्वचा इत्यादी तेजाची तत्वे नसतात. शुक्र शोणिकादी जलाची तत्वे नसतात. परंतु एकट्या पृथ्वीची 5ही तत्वे म्हणजे अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम ही मात्र दृष्टीस पडतात. ही तत्वे प्रेत झाले तर भस्मरूप होऊन, उरले तर माती मिळून जनावरांकडून खवळले तर विष्ठारूप होऊन पृथ्वीला मिळून जातात. म्हणून ती पृथ्वीची आहे. त्यास ओठ आहे म्हणून ती तू नाही. ती पृथ्वीची आहे त्याच्यासाठी तुझीही नाही. त्यासाठी तुझीही नाही. तू दष्टासारखी आहेस. वर सांगितलेला 25 तत्वाचा हा स्थूल देह झालेला आहे. आणि तो पंचमहाभूताचे कार्य आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आकाशाची तत्व निघून जातात. शरीरातून जेव्हा देहातून प्राण निघून गेला तेव्हा आकाशाची तत्व निघून गेली हे आपण बघितलं. वायूची सुद्धा तत्व प्राण निघून गेला की निघून जातात असं सांगत आहेत. प्रेतामध्ये वायूची तत्वे सुद्धा नसतात. आता वायूची तत्वे जी सुद्धा म्हणजे भूक लागणे, तृषा म्हणजे तहान लागले. आता प्रेताला भूक लागते का हो? प्रेताला भूक लागत नाही. प्रेताला तहान लागत नाही. प्रेताला आळस येत नाही. प्रेत झोपी जात नाही. आणि प्रेतावर कांती पण नसते. खूप सुंदर दिसायले, तेजोमय दिसायले असं नसतं. म्हणून ही तेजाची जी तत्वे आहेत हे प्रेतामध्ये नसतात. ते प्राण निघून गेल्याबरोबर ते
तेजामध्ये मिसळून जातात, ते निघून जातात. त्याच्यानंतर आपाची म्हणजे जलाची तत्त्वसुद्धा प्रेतामध्ये नसतात. शुक्र म्हणजे वीर्य प्रेतामध्ये नसतं. शोणित म्हणजे रक्त प्रेतामध्ये नसतं. लाला म्हणजे लाळ, प्रेताला लाळ उत्पन्न होत नाही, लाळ पण नसते. प्रेताच्या तोंडातून कधी लाळ गळालेली आपण बघितलेली नाही, ती उत्पन्नच होत नाही. मूत्र, प्रेत कधी लघवी करत नाही, मूत्र हा प्रेतामध्ये नसते. प्रेताला घामही येत नाही. म्हणून ही जी तत्वे आहेत ते प्रेतामध्ये नसतात. शुक्र शोणितादी जलाची तत्वे नसतात. परंतु पृथ्वीची तत्वे मात्र प्रेतामध्ये सगळेच असतात. एकट्या पृथ्वीची 5ही तत्वे प्रेतामध्ये असतात म्हणून सांगितलं. अस्थी, प्राण निघून गेला तरी अस्थी असतात. मांससुद्धा असतं, त्वचा असते, नाडीमधले नाड्यासुद्धा असतात, ते प्रेतामध्ये असतात. आणि अंगावरचे रोम, केस हे सुद्धा प्रेतामध्ये असतात. ही तत्वे पृथ्वीची आहेत आणि पृथ्वीची तत्वे प्रेतामध्ये प्राण निघून गेला तरीसुद्धा जेव्हा देहातून प्राण निघून जातो आणि ही चारीही भूताचे तत्व निघून जातात, पृथ्वीची तत्व मात्र तिथे 5ही तत्व असतात. तर पृथ्वीचे तत्व कोणते? ओम नमः शिवाय. सांगू का ते? सांगू का? नाडी आणि ओम. ओम नमः शिवाय. आणखीन एक वेळेस सांगा. ओम नमः शिवाय सांगू का मी? सांगू का? ओम नमः शिवाय. हात करा ताई, हात. हां. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम ही पृथ्वीची 5ही तत्वे प्रेतामध्ये असतात. ही मात्र दृष्टीस पडतात, आपल्याला दिसतात. ही सगळेच तत्व आहेत म्हणून आपण बघतो ते तत्व आहेत म्हणून. आणि जे चारीही भूताचे तत्व निघून जातात ते तत्वसुद्धा आपल्याला माहीत आहे, दृष्टीस पडतात आपल्याला. ही तत्वे प्रेत जाळले तर भस्मरूप होऊन जातात. प्रेताला जाळलं तर शरीर जळतं सगळं, ही तत्व भस्म होतात. जर पुरले तर मातीत मिसळून जातात ते. आपलं शरीर सगळं, ही केस, त्वचा, नाडीमधली पुरलं तर मातीत मिसळून जातं आणि जाळलं तर त्याची राख होऊन जाते. आणि जर जाळलंही नाही आणि पुरलंही नाही, एखादं कुठं अरण्यात मरून पडलं, केदारनाथमध्ये ती प्रलय आला तेव्हा किती लोकांचे प्रेत तसेच राहिले. तर जर जाळण्यात आलं नाही, पुरण्यात आलं नाही, तर त्याला जनावरं खातात. जनावराकडून ते खाविले जातात. किंवा पुरलं तरीसुद्धा कृमी कीटक त्या प्रेताला खातात. आणि पुन्हा ती जे खाल्लेलं असतं तिचे विष्ठारूप होऊन पृथ्वीला मिळून जातात. पृथ्वीचे तत्व पृथ्वीतच मिळून जातात असं सांगू लागलेले आहेत. ज्याप्रमाणे आकाशाचे तत्व आकाशात मिळून गेले, वायूचे तत्व वायूमध्ये गेले, तेजाचे तत्व तेजामध्ये विलीन झाले, आपाचे तत्व आपामध्ये गेले आणि जे राहिलेले 5 पृथ्वीचे तत्व आहेत ते सुद्धा अशा रीतीनं पृथ्वीमध्ये मिळून जातात. म्हणून ती पृथ्वीची आहेत, त्यास तू ओळखतोस. आता पृथ्वीची तत्वे पृथ्वीत कशी मिळून जातात सांगा नंदा काकी, कशी मिळतात? ओम नमः शिवाय. जाळलं तर राख होते आणि पृथ्वीच मिसळून जाते. पुरलं तर कृमी कीटक खातात, त्याची माती होऊन जाते.
ओम नमः शिवाय मी नीट उघडलं नव्हतं जाळ त्याच्यामुळे माझा आवाज आला नाही. नाही तर ते हा. जनावर खाऊन जातात आणि खाल्लेली होय. विष्ठारूपानं पृथ्वीत मिसळून जातात. म्हणून हा. म्यूट करा ताई आता. म्हणून ओम नमः ती पृथ्वीची आहेत. कशामुळे पृथ्वीची आहेत तर ती पृथ्वीत मिसळून जातात. ती पृथ्वीची आहेत म्हणून ती तशीच राहतात. प्राण निघून गेला तरी आणि ती पृथ्वीमध्ये विष्ठारूपानं मिसळून जातात. त्यास तू ओळखलेस म्हणून ही तू नाहीस आणि ती पृथ्वीची आहेत. त्यासाठी तुझी ही नाहीत. तू दृष्टा साक्षी आहेस. वर सांगितलेल्या 25 तत्वाचा हा स्थूल देह झालेला आहे आणि तो पंचीकृत पंचमहाभूताचे कार्य आहे. ह्या 25 तत्वापासून हा स्थूल देह उत्पन्न झालेला आहे आणि ही पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. पंचमहाभूताचं कार्याला भौतिक असं म्हणतात बघा. भौतिक जेवढं आहे तेवढं ह्या पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं आहे. जेवढं डोळ्याला दिसतं तेवढं सगळं भौतिक आहे. भौतिक कशाला म्हणावं लिहून घ्या. जेवढे पदार्थ डोळ्याला दिसतात तेवढे जे डोळ्याला दिसतं ते सर्व भौतिक आहे. भौतिक म्हणावं. डोळ्याला दिसतं त्याला भौतिक म्हणावं. आणि हे पंचमहाभूताचं कार्य आहे. भौतिक कार्य म्हणजे पंचमहाभूताचं कार्य आहे. हा स्थूल देह हा 25 तत्वाचा बनलेला आहे. कसा कसा बनला ही 25 तत्वाचा स्थूल देह ते आपण बघितलेलं आहे. आकाशाची 5 तत्व, वायूची 5 तत्व, तेजाची 5 तत्व, आपाची 5 तत्व आणि पृथ्वीची 5 तत्व असे हे सगळे मिळून किती झाले 25 तत्व झाले. आणि ही 25 तत्वाचा स्थूल देह उत्पन्न झालेला आहे. आणि ही 25 ही तत्व तू नाहीस. कारण काय कारण ही 25 तत्व तू नाहीस आणि हे तुझेही नाहीत. तर ह्या 25 तत्वाचा तू काय आहेस दृष्टा साक्षी आहेस. दृष्टा कशाला म्हणावं हात करा. हँड रेस करा. दृष्टा कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय येत नाही कोणाला सांगू का मी. दृष्ट ओम नमः शिवाय सांगू का? हात ओम नमः शिवाय का की हात करायचा शिकून घ्या ना हात करायचा. अहो केला होता मी आजवरती. नाही मग खाली का सांगू घेतला का वर म्हणलात केलेला म्हणून हात खाली का घेतला. नाही तुम्ही सांगू का म्हणलात म्हणून मला म्हणून मी खाली नाही घेतलं. दिसलाच नाही हात तुमचा. हाताचं चिन्ह तुमची तुम्हाला पण दिसतं लक्षात येतं आलेलं. सांगा दृष्टा कशाला म्हणावे. दुसरा कशाला म्हणावे. दृश्याहून भिन्न राहून तो त्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा म्हणावे. ओम नमः शिवाय. मीनाताई साक्षी कशाला म्हणावे. साक्षी कशाला म्हणावे मीनाताई बोला. नमस्कार ताई. हं? साक्षी कोणाला जवळ समीप असावा, जवळ असावा, उदासीन राग द्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप ज्ञान स्वरूप असावा. ओम नमः शिवाय. त्याला साक्षी कोण म्हणावे. साक्षी कशाला म्हणावे. समीप म्हणजे जवळ असावा. समीपचाच अर्थ जवळ असावा. समीप म्हणजे जवळ असावा. राग द्वेष रहित असावा आणि चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. समीप कंसामध्ये जे दिलेलं आहे ते त्याचाच अर्थ आहे. समीप म्हणजे जवळ असावा. उदासीन म्हणजेच राग द्वेष रहित असावा आणि
चैतन्य स्वरूप म्हणजेच ज्ञान स्वरूप असावा, त्याला साक्षी असं म्हणावं. मग आपण ह्या 25 तत्वाचा दृष्टा आहो आणि साक्षी आहो. 25 तत्वाच्या जवळच आहेत का लांब आहेत? आपण हे तत्व आपल्या देहामध्येच आहेत आणि आत्मासुद्धा कुठं आहे? देहामध्येच आहे. आणि आत्मा म्हणजे मी, देह म्हणजे मी नाही. आत्मा कशाला म्हणावं? हँड रेस करा. आत्मा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला, आत्मा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. आत्मा कशाला म्हणते? ब्रह्मांडामध्ये घडलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणतात. ओम नमः शिवाय. बोरांडेताई बरोबर आलं का? म्यूट करा. बोरांडेताई बरोबर आलं का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, नाही ताई, सांगू. आकारापासून लेखापासून शिकापर्यंत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणावं. ऐकलं का जयश्रीताई? हां, नकशिकांत भरलेल्या चैतन्याला देहामध्ये नकशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असं म्हणावं. मग आपण आत्मा आहो, स्थूल देह आपण नाही. तर आपण आत्मा आहो, स्थूल देह जड आहे. आता जड कशाला म्हणावं? मीनाताई बोला, जड कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. स्वतःला पण जाणत नाही आणि दुसऱ्याला पण जाणत नाही, त्याला जड असे म्हणावे. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला वंदन. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड म्हणावं. मग देह हा जड आहे आणि मधी जो आहे तो आत्मा दृष्टा साक्षी आहे. साक्षीचे 3ही लक्षणं. आत्म्य तिथंच आहे, आत्मा समीप आहे. ही जी तत्व देहामध्ये आहेत, ही 25 तत्व त्याच्या जवळच आहे. आत्मा तिथंच आहे, समीप आहे, पण उदासीन आहे. राग द्वेष रहित आहे. त्याला त्यांच्याविषयी काहीच राग नाही, प्रेम नाही, द्वेष नाही, काहीच नाही. तो तटस्थ बसून बघायलेला आहे. साक्षी आहे तो आणि चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे त्याला ज्ञान आहे. ती सगळं ज्ञान असताना सुद्धा तो दृष्टा आहे. तो बाजूला आहे त्याच्यापासून. ही जी आपण 25 तत्व बघितले ते म्हणजेच मी नाही, तर मी त्यापेक्षा वेगळा आहे. त्याला जाणतो पाहतो म्हणजेच मी दृष्टा आहे. वर सांगितलेल्या 25 तत्वाचा हा स्थूल देह झालेला आहे आणि तो पंचीकृत पंचमाभूताचे कार्य आहे. स्थूल देह कुणाचे कार्य आहे? कुणाचं कार्य हे स्थूल देह जो आहे तो? सांगा मीनाताई. हात केलेला दिसला, सांगा. ओम नमः शिवाय. हां बोला. पंचमहाभूताचे. हां, पंचमाभूताचं कार्य ही पंचीकृत पंचमाभूताचं कार्य आहे. बरोबर. पंचमहाभूतांपासून त्यांचंच कार्य ही स्थूल देह जो आहे तो, ह्याच्यामध्ये काहीच नाही. ही सगळं एकात एक मिसळून स्थूल देह तयार झालेला केलेला आहे. ह्या जीवानं पंचमहाभूताकडं जाऊन पंचमहाभूताच्या दारामध्ये हात जोडून देह मागितलेला आहे आणि पंचमहाभूतांनी सगळ्यांनी मिळून हा देह दिलेला आहे. ह्या जीवाला भटकंती लागलेली आहे. इथून तिथं, तिथून तिथं, तिथून तिथं हा फिरत आहे. देह असल्याशिवाय जीवाला मोक्षापर्यंत जाता येत नाही. काहीतरी साधन पाहिजे. देह म्हणजे साधन आहे बघा, साध्य नाही. साध्य म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख, हेच साध्य आहे. आता आपण कपडे धुतो बघा. आता कपडे धुताना साबण हे साधन आहे का साध्य आहे? हो, साधन आणि साध्य ओळखायला यावं म्हणून विचारायले मी. कपडे धुताना आपण साबण वापरतो, मग साबण हे साध्य का साधन आहे? कपडे स्वच्छ करण्यासाठी आपण
साबण वापरतो. मग आपल्याला गावाला जायचं आहे, आपण आता मोटरसायकलवर चाललो गावाला, तर ओम नम शिवाय मंगेताई, मोटरसायकल साधन आहे का साध्य आहे? मोटरसायकल साधन आहे. ओम नमः शिवाय. आणि साध्य काय इथं? इथं म्हणजे आता ग्रंथातलं का? ओम नम शिवाय. आता हे प्रवास करायला जायचं साध्य. ओम नमः शिवाय. आपल्याला जिथं जायचं ते साध्य आहे. मोटरसायकल साधन आहे आणि जिथं जायचं ते साध्य आहे. मग आपल्याला आता यात्रेला जायचं आहे, घ्यायचं दर्शन. आता राम मंदिराला आपल्याला जायचं आहे अयोध्येला, तर काही ना काही साधन लागतं का नाही? साधन असल्याशिवाय आपल्याला जाणं शक्य नाही. कोणी गाडी करून जाईल, कोणी ट्रॅव्हल्सला जाईल, कोणी विमानानं जाईल, कोणी हेलिकॉप्टरनं जाईल. ज्याच्या त्याच्या बॅलन्सवर ते अवलंबून आहे आणि ती तसं जाईल. परंतु काही ना काही साधन असल्याशिवाय आपल्याला तिथं जाता येत नाही, दर्शन घेता येत नाही. म्हणूनच ह्या जीवानं पंचमहाभूताकडून हा ध्येय साधन म्हणून आणलेला आहे. साधन कशा करता मागून आणला हा पंचमहाभूताकडून ध्येय जीवानं? कशा करता मागून आणला? सुनंदाताई पाटील सांगा, कशा करता मागून आणला ध्येय? ओम नमः शिवाय. हां मोक्ष प्राप्तीसाठी. ओम नमः शिवाय. मोक्षापर्यंत जायचंय. ह्या मोक्ष म्हणजे काय? मोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील सांगा, मोक्ष कशाला म्हणावं? पाटील काकू बोला. आता सांगितलेलंच सांगा म्हणजे पाठ होते. जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष असे म्हणावे. मग मोक्षापर्यंत जाण्यासाठी पंचमहाभूताकडून ह्या जीवानं हा ध्येय मागून आणलेला आहे. म्हणून हा ध्येय माझा नाही आणि मी नाही, आणि हा ध्येय कुणाचा आहे तर पंचमहाभूताचा आहे. म्हणून ह्या ध्येयाला मी जी म्हणतो ती मी म्हणायचं नाही. व्यवहार सिद्ध करण्यासाठी मी म्हणायचं आहे, पण आपल्या अंतःकरणामध्ये हा ध्येय मी नाही हे सिद्ध करायचं आहे. तसं गाडगं असतं बघा, गाडगं जड आहे, तसा ध्येयसुद्धा जड आहे. तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालासुद्धा जाणत नाही. हे सगळं ह्या चैतन्याच्या आधारावर, ह्या चैतन्यामुळं हे घडतं आहे आणि आपल्याला त्याचा परिचयसुद्धा आहे. जेव्हा हे चैतन्य निघून जातं तेव्हा प्रेताची काय अवस्था होते. आणि तसाच हा ध्येय जड आहे, हे प्रेतचं हे ध्येय. पण चैतन्यामुळे ह्याला किंमत आहे, आत्म्यामुळे ह्याला किंमत आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे, सत्संग ठरलेला आहे बघा. कुणाकुणाला बोलायचं आहे, कोणता विषय बोलायचा आहे ती तुम्ही काढून ठेवा, मला फोन करा, मी तुम्हाला कसं बोलायचं ते सांगते. ज्यांना ज्यांना बोलायचं आहे त्यांनी ग्रंथामधल्या कोणत्या विषयावर बोलायचं ते ठरवा आणि मला फोन करा. त्याचं विश्लेषण कसं करायचं ते मी तुम्हाला मार्गदर्शन करते. सत्संग ठरलेला आहे मंगळवार पेठेमध्ये. 30 तारखेला ठरला सत्संग मंगळवार पेठेमध्ये. ओम नमः शिवाय. फोन करून विचारते ताई तुम्हाला. हां, कोणता विषय बोलायचा ते तुम्ही, तुम्हाला जो जमतो तो विषय. तुम्हाला काही विषय दिलेले नाहीत नवीन लोकांना, आम्हाला विषय दिलेले आहेत, त्या विषयावर आम्ही बोलू. आणि 30 तारखेला मंगळवार पेठेतल्या मठामध्ये सत्संग आहे. सगळ्यांनी ज्यांना हजर राहणं शक्य आहे त्यांनी हजर राहावं आणि त्यांना जी बोलायचं आहे ते विषय तुम्ही तुमचं काढा, ते फोन करून मला विचारा, मी तुम्हाला सांगते. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.
माझ्या मुखातून जे योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. मग सर्वांच्या चरणी वंदन करून सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.